आज आपण जी भाजी बनवली आहे ती शक्यतो बाजारामध्ये विकायला येतच नाही. जरी आलीच कुणीतरी आणतं शेतकरी माणूस, तर त्यांच्याकडून नक्की घ्या आणि जरूर ट्राय करा. कारण ही आहे रानभाजी, जी रानात अचानक उगते. आता कुठे थोडंसं लोकांना माहीत झालं आहे तेव्हापासून याचं बी वगैरे किंवा रोप मिळालं तर लोक लावतात. बरं, भाजी बनवायला सुरुवात करतोय. इथं घेतली मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, जी आपण 2-3 तासापूर्वी भिजत घातली होती. कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं, मोहरी, कुटलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. सुकी भाजी बनवतोय त्यामुळे आपण वाटण वगैरे काही केलेलं नाही. हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. थोडंसं परतल्यानंतर मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, धना पावडर आणि सब्जी मसाला. सब्जी मसाला नसला तर किचन किंग किंवा गरम मसाला टाकू शकता. आणि ही आहे ती रानभाजी कटिल्यांची. आमच्याकडे कटिले म्हणतात, तुमच्याकडे वेगळं काही नाव असेल तर कमेंट करा. मस्त बारीक चिरून घेतले. बी निब्बर असेल तर बी काढून घ्या, कवळं असेल तर राहू द्या. चवीनुसार मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून भाजी छान शिजू द्यायची. बघू शकता मस्त छान शिजलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करा. ही भाजी नॉनव्हेजपेक्षा 10 पट ताकदवान आहे. भेटलीच तर जरूर ट्राय करा.